याच्यानंतरचं काय दाखव जरा एक मिनिट. पुढचं चॅप्टरच आहे ना डायरेक्ट हे झाल्यानंतर. बघा काय आपण काय केलं आहे, कन्सिडर स्टेडी फ्लो सप्लाय केला आहे. स्टेडी फ्लो सप्लाय कन्सिडर केला आहे आपण या पाईपलाईनमधनं सेक्शन 1-1 सेक्शन 2-2. इकडनं फ्लो येतो आहे, इकडनं फ्लो आउट होतो आहे. जर असं असेल तर बाय स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय असतं, एम इंटू एनर्जी ॲट इनपुट प्लस फ्लो वर्क प्लस हीट ट्रान्सफर रेट. त्याच्या आधी आपल्याला प्रत्येक याचे पॉईंट्सचे नावं लिहायचे. P1, V1, H1, U1 आणि Q. P1 म्हणजेच काय, प्रेशर ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 1-1, व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 1-1, बरोबर. एन्थॅल्पी ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 1-1. U1 म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी ॲट सेक्शन 1-1 आणि Q म्हणजेच काय किंवा DQ म्हणजेच काय, हीट ट्रान्सफर रेट. इकडनं आपण हीट ट्रान्सफर करतोय, इकडे हीट रिजेक्ट होते असं समजा, बरोबर. असं काम चालू आहे. हे झालं P1 साठी. P2 साठी काय लिहिणार, प्रेशर ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 2-2, व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 2-2, एन्थॅल्पी ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 2-2, इंटरनल एनर्जी ऑफ फ्लुइड ॲट सेक्शन 2-2 आणि हीट ट्रान्सफर रेट. हीटला कशात कन्वर्ट करतो आपण, वर्कमध्ये. वर्क, हीट ट्रान्सफर रेट आणि वर्क प्रोड्यूस असं लिहा. कळलं. हे जे नावं लिहिलेले आपण वर्क डन लिहिले त्यांनी तिथं. त्याच्यानंतर एम म्हणजे काय, मास ऑफ फ्लुइड असं दिलेलं आहे. हे समजलं एवढे नावं. हां, त्यांनी हीट ट्रान्सफर रेट बोललेत. हीट ट्रान्सफर रेट त्यांनी काय लिहिलं आहे, dQ/dt लिहिलं आहे. आणि वर्क ट्रान्सफर रेट पण त्यांनी कशात लिहिलं आहे, dW/dt. रेट जो आहे तो कशामध्ये बोललं आहे त्यांनी, वर्क डन रेट विथ रिस्पेक्ट टू टाईम बोलले. टी म्हणजे काय, टाईम. हां, इथपर्यंत काय आलं. बाय स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन याच्यामध्ये कोणते लेफ्ट साईडला पहिल्या सेक्शनमध्ये काय काय आहे ते बघा. एम इंटू कायनेटिक एनर्जी, एम इंटू एनर्जी ॲट इनपुट. मग कोणत्या एनर्जी आहेत तुमच्या, 3 एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि डायटम एनर्जी, 3 एनर्जी. तिसरं, त्याच्यानंतर दुसरं काय, फ्लो वर्क म्हणजे काय बोललेलं आपण फॉर्म्युला, सांग बरं. प्रेशर इंटू VS बोललेलो ना, प्रेशर इंटू VS. स्टार्टिंगला बघा पहिल्या 2 याच्यामध्ये पण VS स्पेसिफिक व्हॉल्यूम, प्रेशर इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम. आणि हीट ट्रान्सफर रेट काय बोलले ते dQ/dt. इकडे काय लिहिणार मी, राईट साईडला प्रेशर इंटू एनर्जी ॲट आउटपुट प्लस एम इंटू फ्लो वर्क, सेमच काही चेंज नाही त्यात, प्लस हीट ट्रान्सफर रेटच्या ऐवजी ते काय येणार, वर्क प्रोड्युसिंग रेट किंवा वर्क डन रेट. आता व्हॅल्यू पुट करा. मास कॉमन घेतलाय, कोणती एनर्जी आहेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी प्लस डायटम एनर्जी, DE असं लिहितो. फ्लो वर्क तिथं काय लिहिलंय, आहे, ठीक आहे, ते खाली लिहिणार आपण. फ्लो वर्कच लिहितो. चला, फक्त याच्यामध्ये मी हेड लिहिलं. हीट ट्रान्सफर रेटला काय म्हणतो मी, dQ/dt. एम इंटू परत कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस इंटरनल एनर्जी असं दिले वाटतं ना, इंटरनल एनर्जी लिहिले, ठीक आहे. डायटम एनर्जी नाही लिहिलं. एम इंटू फ्लो वर्क प्लस हीट ट्रान्सफर वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस dW/dt. आता फॉर्म्युले, एम इंटू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, 1/2 mv².
मग इथं एम बाहेर काढलाय 1/2 इंटू व्ही स्क्वेअर लिहिणार मी. समजतंय? पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? एम जी झेड. एम बाहेर काढलाय, जी झेड बनणार. एम जी एच असतो ना फॉर्म्युला, एम जी एच फॉर्म्युलेला आपण मागं बघितले बघा, तीन एनर्जी बघितल्यात आपण, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. तिन्ही एनर्जीचं झालेलं आहे तुमचं. 1/2 एम व्ही स्क्वेअर आहे. इकडं पोटेन्शियल एनर्जीचं एम जी एच होतं. इथं एचच्या जागी हाईट काय आली तुमची? झेड आली ना. झेड1 म्हणजे काय असतं? हाईट ऑफ सेक्शन 1 फ्रॉम डॅटम, हाईट ऑफ सेक्शन 2 फ्रॉम डॅटम, Z2 म्हणजे. मग एम जी एचच्या ऐवजी काय आले? एम जी झेड आले. एम बाहेर काढलाय कॉमन म्हणून ते लिहिलं नाही. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय? U1 आहे ना, प्लस फ्लोवरचा फॉर्म्युला काय? प्रेशर इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम प्लस dq अपॉन dt. इकडं पण तसंच एम इंटू, आता इथं V1 लिहिणार, जी Z1 लिहिणार, बरोबर ना, कारण पहिल्या सेक्शनसाठी चाललंय आपलं. दुसऱ्या सेक्शनसाठी 1/2 V2 स्क्वेअर जी Z2 प्लस U2 प्लस एम इंटू फ्लो वर्क, प्रेशर इंटू VS2 बना, स्पेसिफिक वॉल्यूम ॲट 1, स्पेसिफिक वॉल्यूम ॲट 2, P1 P2 बना, प्लस dw अपॉन dt. ठीक आहे. आता एन्थॅल्पी म्हणजे काय असतं? H1 काय फॉर्म्युला होता एन्थॅल्पीचा? इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क, असा फॉर्म्युला होता त्याचा. इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क. इंटरनल एनर्जीला काय म्हणतात? U प्लस फ्लो वर्कला P इंटू VS असं म्हणतात ना. हा तुमचा फॉर्म्युला आहे. म्हणून मी इथे दिसतंय का? इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क आहे ना. मग या दोघांचा इथं एम कॉमनच आहे. एम कॉमन डायरेक्ट घेऊ शकतो ना आपण, काय प्रॉब्लेम नाही. इथं पण एम आहे, इथं पण एम आहे, एम कॉमनच घ्या. आता मी काय करतो बघा, 1/2 एम कॉमन काढल्यानं तसंच ठेवतो. 1/2 व्ही स्क्वेअरला V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 लिहिलं तर चालते का? हां. जी Z1 U1 प्लस P1 VS1 प्लस dq अपॉन dt ला कसं लिहायचं असतं? इंटिग्रेशन dq अपॉन dt चं उत्तर काय येणार आहे? Q. कळलं? आणि इंटिग्रेशन dw अपॉन dt चं उत्तर काय येतं? W. मग इथं काय लिहिलं मी? Q लिहिलं. इथं परत एम कॉमन काढला, V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस जी Z2 प्लस U2 प्लस P2 VS2 प्लस W. आता याच्यामधलं U1 प्लस P1 V1 S1ला काय लिहिणार मी? H1 लिहिणार. आणि U2 प्लस P2 VS2ला काय लिहिणार? S2 लिहिणार. या फॉर्म्युल्यानुसार इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क, इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क. इथे H1 आणि तिकडे काय येणार? H2. M इज इक्वल टू V1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस जी Z1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू M इंटू V2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस जी Z2 प्लस H2 प्लस W. हां. त्याच्यानंतर जर समजा तुमचं मास, इफ मास ऑफ फ्लुइड यूज्ड इज 1 kg, तर M पण कॅन्सल होणार. मग राहिलं काय फक्त? V1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस जी Z1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2 स्क्वेअर अपॉन 2 प्लस जी Z2 प्लस H2 प्लस W. हे तुमचं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. कळलं सम? कळलं ना? ओके. सोपं आहे काय, याच्यात अवघड नाही. याच्यात अवघड फक्त काय, एकच फॉर्म्युला आहे हां H1चं, बाकी काय सगळं सम आहे. आणि हेच पहिली लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यामध्ये काय काय तेच हे आलं पहिली लाईन की शेवटपर्यंत येतं, त्याच्यात पुढं काही दम नाही. कळलं? पहिली लाईन लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय आहे? एनर्जी ॲट इनपुट प्लस फ्लो वर्क प्लस हीट ट्रान्सफर रेट. एनर्जी ॲट आउटपुट प्लस फ्लो वर्क प्लस वर्क प्रोड्युसिंग रेट.
ती लाईन लक्षात ठेवा, बाकीचं तुम्हाला येत जाईल. याच्या पुढं काय इथं मज्जा नाही एवढी, सोपं आहे. पण याच्यापेक्षा चोलस्की बिलेस्की सोडवले आपण, हे काय चेक करूया आपल्यासाठी. आत्ता आपण काय बघितलं, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन बघितलं ना. हे तुमचे काय ॲप्लिकेशन ऑफ स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. टोटल. तर त्यातलं पहिलं कोणतं आहे, नॉझल. आता यांनी कोणतं दाखवलं, नॉझल कॉन्व्हर्जंट. आधी एरिया कमी झालेला दिसतोय का, आधी एरिया कमी होतोय ना, नंतर काय डायव्हर्जंट. म्हणजे हे कोणतं नॉझल आहे, कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नॉझल आहे. ठीक आहे. हां, आता इकडनं फ्लो येतो, इकडनं फ्लो आउट होतोय. सांगा स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय होतं सांगा आधी. स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन, हां, V1² डिवायडेड बाय 2 प्लस GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2² डिवायडेड बाय 2 GZ2 प्लस H2 प्लस W. वर डन. बरोबर ना. आता इथं जे आहे, हे जे नॉझल आहे त्याची जी हाईट आहे, या पहिल्या सेक्शन, हा पहिला सेक्शन तुमचा 1 1, हा तुमचा दुसरा सेक्शन आहे 2 2. इकडनं फ्लो येते, इकडनं आउट आहे ना, ही तुमची सेंटर लाईन आहे. याच्या दोघांची हाईट तुमची काय सेमच आहे ना, Z1 आणि Z2 काय सेमच आहे. म्हणजे सेम आहे ते कट करायचं, ते घ्यायचं नाही. Z1 आणि Z2 सेम आहे, ॲज Z1 इज इक्वल टू Z2, ते सेम आहे. याच्यामध्ये काही हीट आणि वर्क काय होते का ना, काही वर्क येते, म्हणजे त्याच्यापासून काही हीट भेटत पण नाही, त्याच्यापासून काही आउटपुट पण भेटत नाही. फक्त काय करतोय आपण, प्रेशर आणि टेम्परेचर, प्रेशर आणि व्हेलोसिटी आपण काय करतोय, कमी जास्त करतोय. नॉझलचं काम काय असतं, व्हेलोसिटी कमी जास्त करायची. बरोबर ना. जसं आपल्या नळाला आपण लावतो ते नॉझल, त्याच्यामुळे काय होतं, पाणीचं प्रेशर कमी किंवा जास्त होतं, जसं आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे याच्यामध्ये Q आणि W पण काय 0 आहे. बरोबर ना. Q पण नाही काही आणि W पण काय नाही. नो वर्क ट्रान्सफर, नो हीट ट्रान्सफर. मग याच्यात जर पुट केलं तर राहिलं काय, व्हेलोसिटी आहे V1² अपॉन 2, Z1 कट झालं, H1 राहिलं फक्त. G म्हणजे हे ग्रॅव्हिटी, GZ1. हे G म्हणण्याच्या आधी तू हे G आलं कुठून ते सांग मला. कोणता फॉर्म्युला होता हा, mgz. कोणती एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी आहे. मग पोटेन्शियल एनर्जीमध्ये मी mgh च्या ऐवजी काय लिहिलं, mgz लिहिलं आहे. कळलं. m का बाहेर काढला आपण, कारण m सगळीकडे कॉमन होता. बरोबर ना. m आपण इथं पण आत्ता पण लिहू शकतो सगळीकडं. इथं जेवढं मास ऑफ फ्लुइड आहे तेवढंच इथं मास ऑफ फ्लुइड आहे ना, म्हणून त्याला m ने लावलंच नाही, मल्टिप्लाय केलंच नाही. कळलं का, डायरेक्ट कट केलं. मग हे उरलं इज इक्वल टू V2² अपॉन 2 प्लस H2. मग याच्यावरनं तुम्ही समजा तुम्हाला जे काही उत्तर पाहिजे असेल ते तुम्हाला याच्यावरनं भेटेल. आता याच्यावरनं आपण काय काढत असतो, जास्त करून V2 काढतो. बरोबर. त्यांनी काय केलं, V2च्या यांनी आन्सर काढून दिले. इथपर्यंत केलं तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही लिहिताना ही डायग्राम काढायची, इथपर्यंत एक्सप्लेन करायचं आणि हे 3 पॉईंट बनवायचे. पहिल्यांदा इन नॉझल, दोघांचे डॅटम काय, इन नॉझल सेक्शन 1 and section 2 both are at same height from datum, म्हणून hence Z1 is equal to Z2. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, नॉझल किंवा इन नॉझल इज अ डिव्हाइस where no transfer of heat and work takes place, hence consider dW किंवा W is equal to काय 0 and Q is equal to काय 0. हेच जे आपण लिहिलं ना
ॲझ्युम केलं तर इथं लिहावं लागणार तुम्हाला, तसंच दिले तुमच्या पुस्तकात. ठीक आहे, हे तुम्ही 2 पॉईंट्स याच्यात ॲड करा. समजलं का नॉझल? हां, आता तुमच्या पुस्तकात त्यांनी काय केले, या व्हीच्या जागी सी मानले. व्ही म्हणजे काय होतं, वेलोसिटी. तुमच्या पुस्तकामध्ये सी म्हणजे काय, वेलोसिटी, काय वेगळं नाही. फॉर्म्युला शेवटचं काय आहे, सेमच आहे. ओके, कळलं नॉझल? हां, एवढं त्याच्यामध्ये काय राहिलं असेल ते चेंज करून टाका तुमच्या याच्यानुसार. हे 2 पॉईंटला खालचे. ते सगळं सेम आहे, हे पण काही अवघड नाही आहे. काय केलं त्यांनी, V2चं उत्तर काढलं आहे बघा. ते पण काय अवघड नाही, करायचं मुद्दामून करायचं आहे. कारण कसं आहे, 4 मार्कला एवढंसं उत्तर ना, 4 मार्क नाही पडत इंजिनिअरिंगला. V2चं उत्तर काढायचं असेल समजा, तर आपण काय करणार, डिवाइड इच साईड, हां 2 घालवायचं ना, मल्टिप्लाय, बरोबर, मल्टिप्लाय इच साईड बाय 2. प्रत्येक साईडला कशाने मल्टिप्लाय करा, 2नी. 2 इंटू V1² अपॉन 2 प्लस 2 इंटू H1 इज इक्वल टू 2 इंटू V2² अपॉन 2 प्लस 2 इंटू H2. हा 2 कट, हा 2 कट, राहिलं काय, V1² प्लस 2H1 इज इक्वल टू V2² प्लस 2H2. आपल्याला कसं उत्तर काढायचं आहे, V2चं. V2ला इथंच ठेवा. हे इकडे गेल्यावर काय आलं, V1² प्लस 2 किंवा चला 2H1 मायनस 2H2, बरोबर ना. V1² प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मी, H1 मायनस H2 आणि V2चं स्क्वेअर आहे. मी याला असं पण लिहू शकतो, V2 इथेच ठेवला, हा स्क्वेअर इकडे गेल्यावर काय आला, स्क्वेअर रूट V1² प्लस 2 इंटू H1 मायनस H2. आणि हेच तुमच्या पुस्तकात कसं दिलेलं आहे, V2 इज इक्वल टू C2 दिलेत, स्क्वेअर रूट ऑफ C1² प्लस 2 इंटू H1 मायनस H2. हे आणि हे काय वेगळे का, सेमच आहे, फक्त सीच्या जागी व्ही मानलेलं आहे त्यांनी आपण. कळते तुम्हाला? हे दोन्ही आहे, नाव दिलं त्यांनी एकाच दिलं, हायड्रोलिक टर्बाईन अँड पंप. पण ॲक्च्युली हे दोन्ही वेगवेगळे कंपोनंट आहेत. हायड्रोलिक टर्बाईन ही जी गोष्ट आहे, हे वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस आहे, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला आउटपुट भेटतं. वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस हायड्रोलिक टर्बाईन. आणि हायड्रोलिक पंप जो आहे, हायड्रोलिक पंप चालू करण्यासाठी आपल्याला इनपुट द्यावं लागतं. वर्क ॲब्झॉर्बिंग डिव्हाइस आहे हा. पण त्यांनी आता इथं देताना याचं दिलेलीच नाही माहिती, याचीच दिली माहिती, ते फक्त डायरेक्ट दिली. फॉर्म्युला त्याचा पण सेम असणार आहे, फक्त तिथं W घेताना तो मायनस घेताना त्याच्यामध्ये. हायड्रोलिक पंपमध्ये W घेताना आपण काय घेणार, मायनस. इथं घेताना W घेताना आपण काय घेणार, प्लस म्हणून घेणार. ठीक आहे, चला मग स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन सांगा. V1² अपॉन 2 प्लस GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2² अपॉन 2 GZ2 प्लस H2 प्लस W, बरोबर ना. आता याच्यामध्ये डायग्रामनुसार सेम काय आहे का, त्यांनी पुस्तकात आहे ना सेम काही बनवलंच नाही, सगळ्याला वेगळं दिलं. हां, इथं फक्त त्यांनी कंडिशन काय घेतली की हायड्रोलिक टर्बाईनमध्ये Q काय असतो, 0. हीट ॲब्झॉर्ब वगैरे काय होती का याच्यामध्ये, हीट ॲब्झॉर्ब नाही, हीट प्रोड्यूस Q, तसलं काय होतं का याच्यात. हायड्रोलिक टर्बाईन काय करतं माहिती का काय, हां, अरे टर्बाईन साधं सिंपल टर्बाईन. इकडनं पाणी आलं फोर्सनी, जोरात पाणी आलं, या प्लेट्सवरती आदळलं, हे प्लेट्स काय झाले, गोल फिरले. हायड्रोलिक एनर्जी कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. इकडे कोणती एनर्जी, ही इनपुटला हायड्रोलिक एनर्जी आहे, म्हणजे पाण्याची फोर्स आहे. त्याच्यामुळं काय झालं, हे ब्लेड्स गोल फिरले. हे ब्लेड्स कोणावरती माउंट आहे, या शाफ्टवरती. हा शाफ्ट पण गोल फिरला, म्हणजे आउटपुटला तुम्हाला काय भेटलं, मेकॅनिकल एनर्जी भेटली. कळलं, हे त्याचं काम आहे. आउटपुटला काय भेटलं, मेकॅनिकल एनर्जी. तीच मेकॅनिकल एनर्जी आपण कोणाला जोडतो, जनरेटरला.
जनरेटरपासून आपल्याला काय इलेक्ट्रिसिटी जी तयार करायची ती आपण करतो. कळलं. इकडं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ॲज अ आउटपुट. आणि इकडं तुमचं जे काही पाणी ज्याचं प्रेशर कमी झालेलं आहे, वेलोसिटी कमी झालेली आहे, ते आपण इकडनं काय करतो, रिजेक्ट करतो, बाहेर फेकून देतो पाणी. असं तुमचं हायड्रोलिक टर्बाईनचं काम आहे. पंपचं काम कसं आहे, त्याच्या एक्झॅक्टली उलटं. खालनं लो प्रेशरमधलं वेलोसिटीमधलं खालचं पाणी उचलायचं. त्याला उचलण्यासाठी तुम्हाला काय करावं, पंप चालू करावा लागतो ना. पंप चालू करण्यासाठी व्हॅक्यूम तयार करावं लागतं. व्हॅक्यूम तयार करण्यासाठी मोटर चालू करावी लागते, इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते त्याला. इलेक्ट्रिसिटी दिली की मोटर चालू होती. मोटर चालू झाली की हा शाफ्ट गोल फिरतो. हा शाफ्ट गोल फिरला की हे पंपचे इम्पेलर गोल फिरतात. इम्पेलर गोल फिरले की इकडं व्हॅक्यूम जनरेट होतं. व्हॅक्यूम जनरेट झालं की इकडनं सक्शन होतं. सक्शन झालं की इथं पाणी येतं. हे जे इम्पेलरचे डिझाईन आहे ते कोणतं केसिंग आहे, हे व्हॉल्यूट केसिंग आहे. त्याचा एरिया कंटिन्युअसली वाढत जातोय. एरिया कंटिन्युअसली वाढतंय म्हणजे दरवेळेस प्रत्येक स्टेजला तुम्ही काय करताय, त्याचं प्रेशर इन्क्रीज करताय. मग लो प्रेशरमधनं पाणी येतंय आणि हाय प्रेशरला ते आपण पाठवतोय. कळलं. लोअर लेवलमधनं हायर लेवलला आपण पाणी फोर्सने पाठवतोय. कळलं. इथं काम तू उलट आहे. इकडनं तुम्हाला आउटपुट भेटलं ना, इकडे इनपुट द्यावं लागलं. कळलं. म्हणून हे दोन्ही डायग्राम वेगवेगळे आहेत. मग याच्यामध्ये जर करायचं असेल तर आपण काय करणार, इथं त्या फॉर्म्युल्यामध्ये डब्ल्यू घेताना काय घेणार, याच्यासाठी मायनसमध्ये घेणार. कळलं. आधी हे सोडू नंतर ते सोडू. चला. इथं क्यू काय घेणार तुमचं 0. तिथं पण क्यू काय तुमचा 0च आहे. हीट जनरेट वगैरे काय होती का, हीट जनरेट कुठं होणार, बॉयलरमध्ये. इथं काय होतं तसलं काही नाही. क्यू 0 घ्यायचं आहे. बाकीचं सगळं तुम्हाला उत्तर काढायचं. कसं उत्तर काढणार तुम्ही, डब्ल्यूचं. डब्ल्यू एका साईडला ठेवायचं, बाकी सगळ्याला इकडे टाकायचं. V1² इकडे V2 आल्यावर काय आला, -V2² समजते. प्लस G कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, Z1 - Z2 प्लस H1 इकडे H2 गेल्यावर काय आला, मायनस इज काय उरलं W. Q 0 आहे म्हणून तो घेतला नाही. समजलं तुम्हाला फॉर्म्युला. हा तुमचा फॉर्म्युला कोणाचा, हायड्रोलिक टर्बाईनचा. काय अवघड आहे का. हां. इथं पंपचं कसं काढणार, V1² प्लस GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2² प्लस GZ2 प्लस H2 प्लस W. आता W इथं प्लस घेणार का, कारण मायनस घेणार. इनपुट दिल्यावरती काय घेणार आपण, W मायनस. कळलं. हां. Q इथं पण काय आहे, 0 आहे म्हणजे W इकडे टाकणार आपण. समजतंय. W मायनस इकडे आल्यावर काय आला, प्लस. आणि या व्हॅल्यूना सगळ्यांना तिकडे टाकणार. म्हणजे फॉर्म्युला कसा होणार, V2² - V1² डिवायडेड बाय 2. तुम्ही असं पण लिहू शकता ना याला, V1² - V2² ऐवजी हा 2 कॉमन घ्या. लिहू शकतो ना आपण. लिहू का मग तसं, म्हणजे सेम वाटेल तुम्हाला ते. V1² - V2² तिकडे काय झालं, V2² - V1² पुढं प्लस H2 - H1 तिकडे गेला काय, मायनस. आणि प्लस G कॉमन घेतला, Z2 - Z1. हे झालं तुमचे फॉर्म्युले, याचं वर्कडनचं आणि याचं वर्कडनचं. हां. आता आपण आपल्या नोट्समध्ये काय केलं तर V1 आणि V2 काय घेतलं आहे, सेम घेतलं आहे. V1 आणि V2 सेमच असतो. वेलोसिटी 1 हे ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे. आपण कन्सिडर केलं की वेलोसिटी 1 आणि वेलोसिटी 2 सेम आहे, मग ती कट झाली. Z1 आणि Z2 पण सेम आहे, ते पण कट झालं. म्हणून आपल्या फॉर्म्युल्यामध्ये डब्ल्यूचं उत्तर काय आलं आहे, H1 - H2 आलं आहे फक्त. कारण हे आणि हे दोन्ही काय पकडले आपण, सेम पकडले. V1 = V2 आणि Z1 = Z2. डायग्राममध्ये पण दिसते आपल्याला, Z1 आणि Z2ची हाईट सेम दिसते का नाही, म्हणून त्यांनी कट केलं. आपण आपल्या याच्यामध्ये कट केलं तर पण त्यांनी तुम्हाला आज पुस्तकात असं सांगितलं, असंच लिहा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय तुम्हाला करायचं आहे, Q0 घ्यायचं आहे. समजतंय. तुमच्या बुकनुसार करा. हायड्रोलिक टर्बाईन आणि हायड्रोलिक पंप आलं तर कळालं काय करायचं. आपण जे तयार केले तेच फॉर्म्युला लिहा. ओके. H1 W काय आलं आहे फॉर्म्युला, H1 - H2 आलं आहे ना. ठीक आहे. समजलं का. कुठे गेलं माझ्या नोट्स. ठीक आहे. लिहून घ्या एवढं. आता
बॉयलर आणि हे दोन्ही डायग्राम तुमच्या कोणाच्यात कॉम्प्रेसरच्याच आहेत. कोणते पण काढा एकच आहे, हे वेगळं नाही. आता बॉयलर काय असतं रे? बॉयलर म्हणजे असं डिव्हाइस जिथून आपण एका साईडने काय पाठवतो, वॉटर पाठवतो, खालनं त्याला काय देतो, हीट देतो. हीट झाल्यामुळं वॉटरचं कशामध्ये कन्वर्ट होतं, स्टीममध्ये, आणि ती स्टीम आपण वॉल ओपन करून कुठं पाठवतो, आपल्याला जिथं टर्बाईनला पाठवायचं तिथं पाठवतो. मग आता याच्यामध्ये काय काय गोष्टी आहे ते बघा, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. याच्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये पण असंच आहे. कायनेटिक एनर्जी पहिला पॉईंट, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आर निग्लिजिबल. ते कन्सिडर करायचं नाही, ते 0 कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर इथं वर्क डन काय आहे का? मेकॅनिकल एनर्जी भेटते का तुम्हाला? नाही ना. वर्क डन काय आहे? इज 0. हीट आहे, बरोबर ना, हीट आपण देतोय, वर्क डन 0, हीट आहे. आणि तिसरं कंडिशन काय घेतलं त्यांनी, सेक्शन 1 आणि सेक्शन 2, डॅटम हेड Z1 इज इक्वल टू Z2 असं कन्सिडर केलं आहे. मग अप्लाय करा त्याच्यानुसार. आधी फॉर्म्युला लिहू आपण स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशनचा. हे जे सगळं चाललं आहे हे काय आपलं स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशनचे ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला कसं विचारतात पेपरला, जास्त मार्कला आलं तर एक्सप्लेन स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन अँड अप्लाय इट टू द टर्बाईन, अप्लाय इट टू द कॉम्प्रेसर, असं एकत्र. म्हणजे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन पण काढायचं आपलं ते पूर्ण, आणि नंतर ते कोणत्या तरी एखाद्या इक्विपमेंटला अप्लाय करायचं. मग त्या इक्विपमेंटची पण डायग्राम, त्याच्या खाली त्याचं एक्सप्लेनेशन, असं एकत्र विचारतात. हां हां, पूर्ण जसं आपण केलं ते सगळं टोटल पूर्ण जसं डायरेक्ट इक्वेशन नाही. V1² प्लस GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2² प्लस GZ2 प्लस H2 प्लस W. हे काय कट करतो ना. मग आता इथं Q काय आहे, Q आहे, W 0 आहे ना. वर्क डन W इज इक्वल टू काय 0. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणजे हे आणि हे कट होणार. V1² GZ2 हे सगळं कट होणार ना. राहिलं काय फक्त मग H1 प्लस Q इज इक्वल टू H2, म्हणून Q इज इक्वल टू H2 मायनस H1. आता हेच तुम्हाला पुस्तकामध्ये कधी कधी काय दिलं मुद्दाहून त्यांनी एन्थॅल्पीचा फॉर्म्युला वापरला. एन्थॅल्पीचा फॉर्म्युला काय असतो, इंटरनल एनर्जी प्लस फ्लो वर्क. म्हणजे H2 जागे काय लिहिलं त्यांनी, इंटरनल एनर्जी U2 प्लस फ्लो वर्क P1 VS1, कळलं, मायनस U2 प्लस P2 VS2. याचाच अर्थ काय, H2 नाही तर H2 आधी 2 आणि नंतर काय 1, असं त्यांनी दिले मुद्दाहून. दोन्ही एकच आहे ना. यालाच आपण काय म्हणतो H2 आणि यालाच आपण काय म्हणतो H1. ओके, हां, दोन्ही चालेल, दोन्ही काय प्रॉब्लेम नाही. कॉम्प्रेसर काय काम करतं, एअर घेतं, नॅचरली एअर घेतं. त्याला चालू करण्यासाठी आपल्याला इथं कंपल्सरी काय लागतं, मोटर लागते. हा तुमचा शाफ्ट म्हणजेच कोणता शाफ्ट असतो, मोटर शाफ्ट. हा कोणाला कनेक्टेड असतो, मोटरला. इलेक्ट्रिसिटी दिल्याशिवाय मोटर चालू होत नाही. मोटर चालू झाली तर हा शाफ्ट गोल फिरतो, मग हे क्रँक गोल फिरायला चालू होतं. हे क्रँक गोल फिरलं की हा कनेक्टिंग रॉड काय करतो, पिस्टनला रिसिप्रोकेट करतो त्याच्या सिलेंडरच्या आतमध्ये. मग सिलेंडर वर खाली झालं, वरनं खाली गेलं, टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटरला गेलं की इथं काय तयार होतं, सक्शन वॉल ओपन होतो. हा तुमचा सक्शन वॉल ओपन झाला की इथं एअर येते. त्यावेळेस तुमचा डिलिव्हरी वॉल काय असतो, बंद असतो, बरोबर. नंतर पिस्टनवरती जातं, कॉम्प्रेस करतं. आपल्याला जेवढं प्रेशर पाहिजे तेवढं प्रेशर जनरेट झालं की हे एअर कुठं जाते, इथं रिसिव्हरमध्ये स्टोअर होती आणि तिकडनं तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे तसे तुम्ही घेऊ शकता. इथं पण तेच चालू आहे, फक्त डायग्राम त्यांनी अशी काढली. हे बघा, टर्बाईन दाखवताना कसं दाखवायचा, एक्सपांडिंग दाखवायचा, कारण टर्बाईन एक्सपांडिंग डिव्हाइस आहे. आणि कॉम्प्रेसर कसा असतो, असा कॉम्प्रेस झालेलं दाखव. इकडनं कॉम्प्रेस झालेलं दिसलं पाहिजे. सेक्शन 1 सेक्शन 2 इथं कसं आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 इथं एक्सपांड झालेलं वाटलं पाहिजे, इथं कॉम्प्रेस झालेलं वाटलं पाहिजे. आलं लक्षात. हां, मग आता कॉम्प्रेसरमध्ये वर्क इनपुट द्यावं लागतं ना. मग आता आधी फॉर्म्युला येतो, V1²
GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2 स्क्वेअर अपॉन 2 GZ2 प्लस H2 प्लस W. इन कॉम्प्रेसर W इज इक्वल टू काय, निगेटिव्ह आहे, आपल्याला द्यावं लागतं ना त्याला, म्हणून ते निगेटिव्ह घ्यायचं. बाकी पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इज निग्लिजिबल, ते घ्यायचं नाही. क्यू 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 पण रिजेक्ट होतं ना हीट, ते पण निगेटिव्हच असेल. बघा बरं, क्यू पण निगेटिव्हच आहे. क्यू निगेटिव्ह का बरं? हीट इज रिजेक्टेड. ही जी हीट आहे, आपण इथं टेम्परेचर वाढतं ना, हे टेम्परेचर ज्यावेळेस आपण हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असलेली एअर इथं स्टोअर करतो रिसिव्हरमध्ये, त्यावेळेस त्याचं काय होतं, त्याचं प्रेशर तेवढंच राहतं पण टेम्परेचर वाढत जातं. हीट कारण काय आहे, आपण काय बोललो की हीट कुठून पण जाऊ शकते, हीटला मोशन आहे का, म्हणजे डायरेक्शन आहे का, नाही आहे, म्हणून इथं हीट रिजेक्ट होती आहे, म्हणून कन्सिडर ॲज निगेटिव्ह. मला हे सगळे याच्यामध्ये अप्लाय करा. हे गेलं, हे गेलं, राहिलं काय H1. क्यू कसं घेणार मी, मायनस क्यू घेणार. हे गेलं, हे गेलं, राहिलं काय H2 आणि W पण काय घेणार, मायनस घेणार. एवढंच ठेवलं तरी चालेल. किंवा तुम्हाला जर काय पाहिजे, तुम्हाला W पाहिजे तर W काढा, क्यू पाहिजे तर क्यू काढा. त्यांनी कशामध्ये काढले उत्तर, W मध्ये काढले. ठीक आहे, मग W इकडे ठेवतो, मायनसचा इकडे आल्यावर काय आला प्लस, H2 इथंच ठेवतो, H1 तिकडे गेलं काय आला प्लस H1 आणि क्यू तिकडे गेलं काय आला, नाही हे मायनस झालं, सॉरी हे मायनस झालं आणि हे क्यू काय झालं, प्लस झालं. आलं लक्षात? ठीक आहे, तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे, मेन हे लक्षात राहिलं पाहिजे, कारण त्याच्यावरनं तुम्हाला काढता येतं. हे 3 गोष्टी जे आपण लिहितो ना स्टार्टिंगला, ते महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ओके, कॉम्प्रेसर झालं. कंडेन्सर बघा बरं. कंडेन्सर इज अ डिव्हाइस. कंडेन्सर काय काम करतं, असं कंडेन्सर आहे. कंडेन्सर इज अ डिव्हाइस जे काय करतं, इकडनं येताना काय आहे, तुमची स्टीम आहे, स्टीम वाफ आहे, आणि इकडनं जाताना ते काय आहे, वॉटर आहे. असं कसं काय जादू करतं बाबा ते बघा. स्टीमचे तुमचे अशा पाईपलाईन्स असतात, अशा पाईपलाईन्सच्या भोवती आपण काय करतो, इकडनं कोल्ड वॉटर सोडतो, थंड वॉटर, कोल्ड वॉटर सोडतो, ते याच्या सराउंडिंगला असं सोडतो आपण इकडनं, आणि इकडनं ते बाहेर काढतो. ते कोल्ड वॉटर कशामध्ये कन्वर्ट होणार, मग हॉट वॉटरमध्ये होणार ना, कारण स्टीम कशी आहे, गरम आहे, स्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. ही स्टीमची सगळी उष्णता, हीट जी आहे, हे कोल्ड वॉटर ॲब्झॉर्ब करतं, आणि कोल्ड वॉटर कशामध्ये कन्वर्ट होतं, हॉट वॉटरमध्ये कन्वर्ट होतं. आणि स्टीमनी सगळी त्याची एनर्जी या वॉटरला दिल्यामुळं स्टीमचं टेम्परेचर कमी होतं, आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतं, वॉटरमध्ये, किंवा त्याला आपण काय बोलतो शब्द, कंडेन्सेट. काय म्हणतात, कंडेन्सेट. कंडेन्सेट आपण शब्द वापरतो, म्हणजे हेच वॉटर आपण परत कशाला वापरतो, हे पाणी आपण परत कुठं सोडतोय बघ, इथं हे दिसतंय का, हे इकडनं परत इकडे येतं बॉयलरला. कंडेन्सरमधनं इथं आपण पंप बसवतो, एक पंप बसवला, पंपमधनं कुठे जातं ते बॉयलरला, बॉयलरमध्ये परत त्याचं काय होतं, त्याला हीट देतो आणि त्याच्यापासून परत आपण स्टीम तयार करतो. आता 1 तासाने समजले. हां, मग आता याच्यानुसार याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत बघा. फॉर्म्युला V1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू GZ1 प्लस H1 प्लस Q इज इक्वल टू V2 स्क्वेअर अपॉन 2 GZ2 प्लस H2 प्लस W. कंडेन्सर कंडेन्सरमध्ये वर्क डन काय 0 आहे, W इज इक्वल टू 0 आहे. हीट रिजेक्ट होते ना इथं, पण इथं काय बघा, हीट रिजेक्ट होते ना इथं, कसं काय बरं रिजेक्ट, स्टीमचं टेम्परेचर काय आहे, जास्त आहे, ते कशामध्ये कन्वर्ट होते, वॉटरमध्ये.
रिजेक्ट झाल्याशिवाय होणार आहे का? नाही ना. रिजेक्ट झाल्याशिवाय होणार आहे का? स्टीमचं पाणी करायचं आहे आपल्याला. मग हीट रिजेक्ट होती म्हणजे क्यू कसा घेणार आपण? निगेटिव्ह घेणार. डब्ल्यू 0 आहे, वर्क आउटपुट आपल्याला काही भेटत नाही, त्याच्यामुळे ते 0. हीट आपण कशी घेतली? निगेटिव्ह. बाकीचं तुमचं हे आणि हे आणि हे काय घ्यायचं? 0. पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इज निग्लिजिबल. ठीक आहे. मग राहिलं काय? H1 हे प्लस क्यूच्या जे काय येणार? मायनस क्यू इज इकडे इकडे काय राहिलं? H2. म्हणून फॉर्म्युला काय बनला? H1 इथंच ठेवला, हा H2 इकडेच इकडे आलो, काय आला? मायनस H2 झाला, आणि हा मायनस क्यू तिकडे गेलो, काय आला? प्लस क्यू झाला. फॉर्म्युला कळाला कसा आला? क्यू इज इक्वल टू H1 मायनस H2. म्हणजे कंडेन्सरच्या ऐवजी तुम्हाला इथं हीट एक्सचेंजर तुमच्या पुस्तकामध्ये आहे. कंडेन्सर आणि हीट एक्सचेंजर सेम आहे. कळलं? हां, ते एकच आहे. हीट एक्सचेंजर आणि कंडेन्सर एकच आहे. समजलं? हीट एक्सचेंज केली ना आपण. कळाले का? 6 कंपोनेंट आहेत ना, 6 5 6 झाले. किती झाले रे बघा? ठीक आहे. पहिले युनिट फिनिश. युनिट हां.